मित्रांनो, आपण जर बांधकाम कामगार असाल आणि अद्याप आपण अत्यावश्यक संच किंवा इसेन्शियल किटचा जर आपण लाभ घेतलेला नसेल, तर त्यासाठी आता नव्याने अपॉइंटमेंट भेटणं सुरू आहे. तर अपॉइंटमेंट कशा पद्धतीने बुक करायची याची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इसेन्शियल किट जी अपॉइंटमेंट आहे तर ती बुक करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यावरती आपण अशा पेजवरती या. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. काय काय वस्तू भेटणार आहे, त्यासाठी डॉक्युमेंट काय रिक्वायरमेंट आहे, त्यानंतर खाली अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपण डायरेक्ट आपली अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या पेजवरती याल. त्यानंतर आपला जो बांधकाम कामगार ID आहे तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्याआधी जर आपण अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर पूर्वीची अपॉइंटमेंट या ठिकाणी आपण नंबर टाकून जे आहे तर ती डाउनलोड करू शकता. येथे क्लिक करायचे ऑप्शन आहे वरती, तर त्या ठिकाणी क्लिक करून आपली या आधीची बुक केलेली अपॉइंटमेंट जी आहे तर त्याची प्रिंट जी आहे तर ती काढू शकता. आता नवीन अपॉइंटमेंट ज्यांना बुक करायची त्यांनी या ठिकाणी खालच्या साईडला आपला जे बांधकाम कामगार ID आहे तर तो बांधकाम कामगार ID या ठिकाणी टाकायचा आहे. त्यामध्ये इमेज जी आहे तर ती कॅपिटल आहे, त्यामुळं काळजीपूर्वक टाका, कारण कीबोर्ड जो आहे तर तो स्मॉल लेटर जे आहे तर ते टाईप होऊन जातात. त्यानंतर OTP सेंड करायचा आहे. कामगार IDशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जो आहे तर तो जाईल. तो OTP आल्याच्यानंतर आपल्याला तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. तर आता मी आपल्याला इथं OTP जो आहे तर तो व्हेरीफाय करून दाखवतो. तर हा OTP आलेला आहे. OTP टाकल्याच्यानंतर आपण OTP व्हेरीफाय केल्यावरती जे बांधकाम कामगार आहे तर त्याची संपूर्ण माहिती येईल. त्यानंतर खालच्या ठिकाणी आपल्याला सेंटर सिलेक्ट करायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला बायोमेट्रिक करायचे आहे. सेंटर सिलेक्ट केल्याच्यानंतर अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवरती क्लिक करा. आपल्यासमोर अशा प्रकारे या महिन्याचं कॅलेंडर जे आहे तर ते ओपन होईल. आता या ठिकाणी कॅलेंडरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जी तारीख सोपी आहे तर ती सिलेक्ट करा आणि आपली अपॉइंटमेंट जी आहे तर ती बुक करून प्रिंट करून ठेवा. अपॉइंटमेंट बुक केलेल्या दिवशी जे आपल्याला जे सेंटर सिलेक्ट केलं आहे तर त्या ठिकाणी बांधकाम कामगारचं आधार कार्ड आणि ही जी अपॉइंटमेंट प्रिंट केली आहे तर हे प्रिंट घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्याच वेळेस आपल्याला इसेन्शियल किट जी आहे तर ती भेटणार आहे. सर्वप्रथम आपली बायोमेट्रिक होईल. बायोमेट्रिक झाल्याच्यानंतर इसेन्शियल किट जी आहे तर ती भेटणार आहे. चॅनलवर जाऊन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार मित्रापर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.